नमस्कार स्वामी परिवार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। तर आज आपण आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे हे पाहूया। तर व्यंकटेश स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते स्तोत्र दिलेलं आहे। तर संस्कृतमध्ये जे स्तोत्र आहे व्यंकटेशांचं ते 169 या पान नंबरवर 15 ओळींचं आहे आणि प्राकृतमध्येही दिलेलं आहे मराठीतून। पण प्राकृतमधलं मराठीतलं आहे ते खूप मोठं आहे, त्यामुळे त्याला 1.5 ते 2 तास जाऊ शकतात। जर कोणी नवीन असेल म्हणजे पहिल्यांदाच वाचन करत असेल तर त्यांना खूप वेळ जाऊ शकतो। जरी तुम्ही 12 वाजता बसलात प्राकृतमध्ये करायला, 21 वेळा पठण करायला, ते 21 वेळा पठण करायला लागतं, म्हणजे 21 वेळा हे करायला लागतं, बोलायला लागतं। 12 वाजता बसलात तर तुम्हाला 3ही वाजू शकतात। आणि जर ज्यांचं अगोदर झालेलं असेल पारायण तर त्यांना जास्त वेळ नाही लागणार, जेमतेम 1 तासात होऊन जातं, 1 किंवा 2 तासात। 2 तास तर लागतातच, प्राकृत खूप मोठा आहे। पण संस्कृत असं आहे ज्याचं वाचन आहे, ज्यांचं पाठ झालेलं असेल तर त्यांना अर्ध्या किंवा पाऊण तासातही होऊन जातं संस्कृतमधलं। तर संस्कृत जरा भाषा कठीण आहे बोलायला, पण शक्यतो मी तर म्हणेन संस्कृतमध्येच करा, कारण माझं संस्कृतमध्येच मी करते। माझं संस्कृतमधलं ते व्यंकटेश स्तोत्रांचं पाठ आहे। तर मला जेमतेम अर्धा ते पाऊण तासात मी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रांचं पठण होऊन जातं माझं। तर बाकी काही तयारी नाही, फक्त काय रात्री 12च्या आतमध्ये म्हणजे 12 वाजता आपल्याला वाचनाची सुरुवात करावी लागते। तर आपण 11:30 किंवा 11 वाजता आंघोळी वगैरे उरकायची आपली, ज्या शक्य असेल तर डोक्यावरून स्नान करायचं, साडी नेसावी किंवा ड्रेस घातलं तरी काही हरकत नाही, पण पिवळा वस्त्र परिधान करावा। आणि हे व्यंकटेशांची मूर्ती असेल, बालाजीची मूर्ती असेल तर अतिउत्तम, पण नसेल तर कृष्णाची मूर्ती, आपले विठ्ठलांची मूर्ती ही घेऊ शकतात जलाभिषेक करण्यासाठी। तर जलाभिषेक नाही तर पंचामृताने अभिषेक करा पहिल्यांदा, आणि त्यांना निळा वस्त्र, खाली निळा वस्त्र अंतरा, त्यांना तिथे विराजमान करा, अष्टगंध वगैरे लावा। आणि बाकी सेवा मी माझा व्हिडिओ आहे, मी व्हिडिओ टाकतेच, तर त्या व्हिडिओमध्ये मी कसं काय केलं आहे ते तुम्हाला दिसेलच त्यामध्ये। त्याप्रमाणे तुम्ही ती सेवा केली तर त्याची फलश्रुती ही खूप उत्तम आहे। ती 12 वाजता आपल्याला बसावं लागतं आणि याची फलश्रुती खूप चांगली आहे, खूप अनुभव येतात। कधी असं म्हणजे अवतीभोवती देवाचा वास, देव असे हे करतात, फिरतात, असे आपल्याला भास होतो त्याचा। म्हणजे अनुभूती खूप आहे, तुम्ही करा आणि अनुभव घ्या। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी परिवार। तर पहा, आपण आज व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करावं हे पाहूया। तर प्रथम आपण गणपती बाप्पा, कृष्णाची मूर्ती आणि विठ्ठलांची मूर्ती यांना जलाभिषेक करून घेऊ। त्यानंतर आपण धूप, दीप, अगरबत्ती जे काय आहे ते त्यांना दाखवावं, फुलं व्हावी, आणि शक्यतो बाळकृष्णांना निळा वस्त्रच आसनावर ठेवावा। आणि एक माळ ओम नमो भगवतेची एक माळ करावी। आणि मी इथे ना तुळशीपत्र घेतलेत, म्हणजे 21 वेळा आपल्याला पठण करावं लागतं, तर 21 तुळशीपत्र घेतलेले आहेत, ते प्रत्येक पठणाला एक तुळशीपत्र व्हावं। तर अशा पद्धतीने आपण आपलं पारायण पूर्ण करू शकतो। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।